नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट। वाटूर शहरात 30,000च्या आर्थिक वादातून तरुणावर घरात बोलावून चाकूने हल्ला। गाडीची चावी काढून घेत पैशांचे कारण सांगत घरी बोलावले, छातीवर चाकूचा वार, तरुण गंभीर जखमी। वाटूर शहरात 30,000 रुपयांच्या आर्थिक वादातून एका तरुणाला घरात बोलावून चाकूने हल्ला केल्याची घटना वाटूर फाटा परिसरात घडली। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। जखमी तरुणाच्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने प्रथम त्याची गाडी अडवून चावी घेतली। संध्याकाळी पैसे देतो, तेव्हा गाडी देतो असे सांगून त्याला घरी बोलावले। घरी गेल्यानंतर चाकूने त्याच्या छातीवर वार करून आरोपी पसार झाल्याचे सांगण्यात आले। घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तुमचं नाव सांगा। गणेश विष्णू परिया। नाही, तुमच्यावर चाकूने हल्ला झाला आहे, ह्याचं कारण काय होतं? पैसे घेतले होते। किती पैसे घेतले होते? 30,000 रुपये। आणि तुम्ही सध्या कुठं राहते? आता मी परतूरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटलला आहे। आणि तो आला चौकामध्ये आणि माझ्या गाडीची चावी काढून घेतली त्याने। माझी गाडी येते, मला गाडी देत नाही, पैसे आणून दे। मी त्याला बोललो, मी तुला संध्याकाळी 8 वाजता पैसे देऊन टाकतो। सर, संध्याकाळी 8 वाजता पैसे देऊन टाकतो, तुम्हाला माझी गाडी देऊन टाकतो। त्यांनी माझी गाडी त्याच्या घराकडे घेऊन गेला। मग मी त्याच्या पाठीमागे गेलो। मग घराच्या गल्लीतून तो जात होता, मग मी त्याच्याजवळ गेलो। त्याला म्हणलो, मला गाडीची चावी दे माझ्या, मी तुला संध्याकाळी पैसे आणून देतो। तर त्यानं घरातून चाकू घेऊन आलेला होता, तो कमरेला चाकू होता। त्यानं डायरेक्ट चाकू काढला आणि मला वार केला आणि पळून गेला। पैसे किती होते? 30,000 रुपये होते।